ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर जे कुणाला जमले नाही ते विमलने करून दाखवत प्रियाच्या काड्याचे भयानक सत्य पुराव्यासकट विमल आता कसे अर्जुन समोर आणते. आणि प्रियाने आता पूर्णाईला मोहरीचा काढा पाजून पूर्णा आजीला त्रास प्रियाने दिल्याचे भयानक सत्य जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा रागाच्या रुद्रावताराने आता प्रियाला होरपळून काढून अर्जुन आता भयानक सत्याने प्रियाची कशी सुभेदारांच्या घरातून हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आता अर्जुन मकर संक्रांतीच्या दिवशी सायलीला भेटायला जाणार असल्याचे प्रियाला समजलेले असते. आणि आता आपण अर्जुनला कसं थांबवायचं याचा आता प्रिया विचारच करत असते. तेवढ्यात आता पूर्णाईचं ॲसिडिटी झाल्यामुळे आता पोट दुखत असल्याचे आणि डोके दुखत असल्याचे प्रियासमोर येते. तेव्हा आता प्रियाच्या डोक्यात भयानक प्लान आलेला असतो. आणि जर येथे पूर्णाईला जर जास्तच दुखायचा त्रास झाला तर अर्जुन सायलीला भेटायला जाऊ शकणार नाही. आणि मग आपला प्लान फत्ते होईल आणि अर्जुनची मकर संक्रांत ही घरातच होईल असे आता डाव प्रियाने आखलेला असतो. आणि त्यानुसार आता प्रिया भन्नाट काम करते. प्रियाला आता जेव्हा आता मधुभाऊला ॲसिडिटी होती आणि मधुभाऊला त्रास होत असतो त्यावेळेस सायली मधुभाऊला मोहरीचा काढा पाजते हे आता प्रियाला आठवलेलं असतं. पटकन प्रिया आता किचनमध्ये येऊन विमलला आता अर्जुनची कॉफी द्यायला पाठवून आता प्रियाने तिथे मोहरी घालून काढा बनवलेला असतो. इकडे आता विमल ही कॉफी घेऊन अर्जुनच्या बेडरूममध्ये अर्जुनला द्यायला जात असते. पण आपल्याला प्रियाने एवढ्या सहजासहजी अर्जुन दादाची कॉफी द्यायला कसं काय पाठवलं असा विचार आता विमलच्या डोक्यात आलेला असतो. आणि जेव्हा आता विमल अर्जुनला कॉफी घेऊन जात असते तेव्हा आता त्या एका खांबाच्या आडबाजूला उभी राहून विमल आता प्रिया काय करते हे बघू लागते. आणि आता त्यावेळेस प्रिया विमल गेल्याचे कळताच आता प्रियाने मोहरीची बरणी कशी सापडवली आणि पाणी घेऊन त्या पातेल्यामध्ये टाकून गॅसवरती ते मोहरीचा काढा कसा बनवला हे सगळं आता विमलने बघितलेलं असतं. पण आता विमल काहीही बोलली नसते आणि विमल आता वर अर्जुनला कॉफी देण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेस आता इकडे प्रियाने तो मोहरीचा काढा पूर्णा आजीला दिलेला असतो. आणि तो काढा पिताच मात्र आता उलट्या मळमळणे चक्कर येणे हे लक्षणं पूर्णाईमध्ये दिसत असतात. आणि त्याचमुळे सगळं हे घडलेलं आता विमलला तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि आता इकडे अश्विनही तिथे आलेला असतो आणि अश्विन आता पूर्णाईला तपासतो. सगळ्यांना मोठी काळजी लागून राहिलेली असते. पण अश्विन म्हणतो की घाबरण्याचं काही कारण नाही, पूर्णाजी आता नॉर्मल होईल, मी गोळीही दिली. पण आता प्रिया इकडे मात्र ऐकायला तयारच नसते. प्रिया आता सगळ्यांना घाबरून देत म्हणते की अरे अश्विन, आपण एक काम करू ना, आपण पूर्णाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, म्हणजे पुढे पूर्णाजीला अजून त्रास होणार नाही. अश्विन म्हणतो की तन्वी, अगं आता पूर्णाजीचा त्रास थांबलाय आणि नॉर्मल झाली आहे ती. तेव्हा आता इकडे अर्जुनला देखील प्रियाचे ते बोलणे ऐकून अजूनच त्याला संशय वाढलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया, तू काय डॉक्टर आहेस का? अश्विन म्हणतोय ना हॉस्पिटलमध्ये नेण्याची पूर्णाजीला काहीच गरज नाही, मग कशाला हट्ट करतेस? तेव्हा आता प्रिया आता खाली मान घालते. पण नक्कीच प्रियाचं काहीतरी चालल्याचं अर्जुनला समजत असतं. पण आता इकडे मात्र पूर्णाजी ही नॉर्मल झालेली कळताच आता अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने मकर संक्रांतीच्या दिवशी इकडे सायलीच्या घरी आलेला असतो. पण आता इकडे कुसुमने मोठा प्लान केलेला असतो. आणि जी गौतम आणि शीतल आता पतंग उडवणार असते आणि त्यांची दोघांची जी स्पर्धा असते, कुसुमने मात्र आता त्याच वेळेस गौतम आणि शीतलला बाहेर पाठवलेलं असतं. आणि आता इकडे सगळेजण आता विचार करतात की आता यावेळी मग पतंग उडवण्याची स्पर्धा कोणामध्ये करावी. तर तेवढ्यात आता अर्जुन तिथे त्या सगळे चाळीतील लोक अर्जुन आणि सायलीचं नाव घेतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन तयार झालेले असतात. आणि आता सायली आणि अर्जुननी आता पतंग वर हवेत उंच उडवलेला असतो. आणि आता सायलीला कुसुम म्हणत असते की अगं सायली, का
त्याचा पतंग काढून टाक. तर तिकडे चैतन्यसुद्धा अर्जुनला सपोर्ट करत असतो आणि दोघेही एकमेकांचा पतंग काढण्यासाठी आता प्रयत्न करत असतात. आणि आता दोघेही भन्नाट पतंग उडवण्याचा आनंद घेतात. त्याच वेळेस आता मात्र मधुभाऊ हे तिथे येतात आणि अर्जुन सायलीला बघतात. तेव्हा मधुभाऊला खूप राग आलेला असतो आणि ताबडतोब आता सायलीचा हात धरून मधुभाऊ सायलीला म्हणतात की चल बस झाला आता. तर तेवढ्यात अर्जुन हा मधुभाऊ समोर येतो आणि प्रेमाने मधुभाऊला तिळाचा लाडू देत म्हणतो की मधुभाऊ, अहो तुम्ही रागावू नका, आज मकर संक्रांत आहे आणि हा तिळाचा लाडू घ्या. मधुभाऊ आता अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो की पुढच्या वर्षी मी माझ्या बायकोला मी तुम्हाला वचन देतो पुन्हा इथे पतंग उडवायला संक्रांतीला घेऊन येईल. तर आता मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीकडे बघतच असतात आणि मधुभाऊचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. आणि आता इकडे अर्जुनने मधुभाऊची चिडचिड आता बंद करून मधुभाऊचा राग शांत केलेला असतो. आणि काही जरी केलं तरी हा अर्जुन काही ऐकत नाही आणि प्रेमाने अर्जुन आपल्याला आपली काळजी घेतो हे आता मधुभाऊच्या लक्षात आलेलं असतं. इकडे आता खुश होऊन अर्जुन पतंग उडून पुन्हा घरी येतो. तर आता इकडे अर्जुनला पूर्णाजीची काळजी लागून राहिलेली असते. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी कसं वाटतंय आता, तुला बरं वाटतंय का? तर आता पूर्णाजी म्हणते की हो रे, आत्ताशी मला बरं वाटायला लागलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की का गं, पण पूर्णाजी हे सगळं कसं घडलं? तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अगरे, सकाळी मी नाश्ता केला अर्जुन आणि त्यानंतर मला थोडंसं मळमळायला लागलं, पण नंतर तेही बरं झालं होतं. पण त्यानंतर मग मला प्रियाने काढा प्यायला दिला. काढा पिल्यानंतर लगेचच मला त्रास सुरू झाला, गरगरणे, उलट्या आणि मळमळ त्याच वेळेस सगळं सुरू झालं. हे कसं? तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनला प्रियावर संशय आलेला असतो. अर्जुन म्हणतो की पूर्णाई, पण कसला काढा दिला तुला त्या तन्वीने? तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे तिने दिला असेल मला नॉर्मल काढा प्यायला. तेव्हा आता खरं सत्य हे विमलला माहिती असतं आणि विमल ही ते बोलणे ऐकते. ताबडतोब आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये जाताच विमल आता अर्जुनला म्हणते की अर्जुन दादा, मी सांगते तुम्हाला, प्रिया हे सगळं जे घडलं ना ते सगळं प्रियामुळे घडलं आणि पूर्ण आजीला ज्या काढा पिल्यामुळे त्रास झाला ना तो काढा देखील प्रियाने बनवला होता. तेव्हा आता अर्जुन म्हणतो विमल काय बोलतेस? तर विमल म्हणते हो, खरं तर प्रियाने पूर्ण आजींना मोहरीचा काढा प्यायला दिला आणि त्यामुळे पूर्ण आजीला त्रास झाला. विमल म्हणते की मी किचनमध्ये तुम्हाला कॉफी करत होते त्यावेळेस प्रिया तिथे आली आणि मला तुमची कॉफी घेऊन जायला सांगितलं आणि जेव्हा मी तुमची कॉफी घेऊन येत होते तेव्हा मी प्रिया काय करते हे बघितलं. तर प्रियाने मोहरीची बरणी घेऊन त्या पातेल्यामध्ये मोहरी टाकून त्याचा काढा बनवला आणि मोहरी जर प्यायला दिली तर त्यामुळे त्रास होतो हे मला माहिती आहे आणि मी त्यावेळेस काही बोलू शकले नाही. विमलचे बोलणे ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आता अर्जुन हा पूर्णाईकडे येतो आणि प्रिया ही तिथेच असते, कल्पना सगळेजण आता तिथेच असते. ताबडतोब अर्जुन आता प्रियाचा हात धरतो आणि म्हणतो की आत्ताची आत्ता तू माझ्या घरातून चालती हो. तेव्हा आता सगळेजण आता अर्जुनकडे बघतात. कल्पना म्हणते काय बोलतोयस अर्जुन तू? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की या प्रियामुळे माझ्या पूर्ण आजीला त्रास झाला. तर आता अर्जुन म्हणतो की प्रिया, तू पूर्ण आजीला मोहरीचा काढा प्यायला दिला बरोबर की नाही, खरं सांग. तेव्हा आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते आणि पूर्ण आजीला मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की अगं पूर्ण आजी, तुला मी सांगतो, या प्रियाला वाटलं की मी संक्रांतीच्या दिवशी सायलीच्या घरी जाईल म्हणून मी इथे थांबावं, यासाठी तुला त्रास व्हावा आणि तुला जर त्रास झाला तर मी इथे थांबेल, कुठे जाणार नाही, म्हणून हिने तुला मोहरीचा काढा प्यायला दिला आणि त्यामुळे तुला चक्कर येऊन गरगरले आणि उलट्यासुद्धा झाल्या. तेव्हा आता रागाने अर्जुन आता प्रियासमोर येतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी काय करीन ते सांगता येत नाही, असे म्हणत आता अर्जुनने प्रियावर हात उगारलेला असतो. प्रिया आता खूप घाबरलेली असते आणि आता पूर्णाजीला सुद्धा राग आलेला असतो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की प्रिया
खरं आहे का हे? तर आता प्रियाला काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं. तेव्हा आता राग येऊन पूर्णाजी म्हणते की प्रिया, तू एवढ्या खालच्या थराला जाशील मला वाटलं नव्हतं. आत्ताच्या आत्ता निघ आणि परत तू मला या घरी तोंड दाखवू नकोस. तर आता प्रिया पूर्णाजीची माफी मागते आणि म्हणते की पूर्णाजी मला माफ कर, मला माहीत नव्हतं. तर आता अर्जुन प्रियाच्या हाताला धरत प्रियाला म्हणतो की जादा नाटकं करू नकोस, आत्ताच्या आत्ता निघायचंय. आणि ताबडतोब आता प्रियाचा हात धरून अर्जुन आता प्रियाला घराबाहेर हाकलतो. आणि जे आज कुणाला जमले नाही ते विमलने करून दाखवत प्रियाला पुराव्यासकट आता पकडून विमलने अर्जुनला सांगून भयानक सत्याने अर्जुनने प्रियाची हकालपट्टी केलेली असते. तेव्हा आता अर्जुन हा पुन्हा सायलीची समजूत घालून पुन्हा सायलीला कसे घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब